जालन्यामध्ये इमारत बांधकाम कामगार विभागामध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केला। जालना जिल्ह्यामध्ये बोगस कागदपत्र दाखल करून बांधकाम कामगारांचा लाखो रुपयांचा लाभ घेतल्याचं उघडकीस आलं असून या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाणे आणि मंठा पोलीस ठाणे या 2 ठिकाणी गुन्हे दाखल झाले। तसंच या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी आणि एजंट आणि अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात याव्याची मागणी नवनाथ वाघमारेंनी केली। इमारत बांधकाम विभागामध्ये खरं तर हजारो कोटीचा महाराष्ट्रभर भ्रष्टाचार निघाला। जालन्यात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार असू शकतो, कारण ज्याप्रमाणे शेतकरी अनुदानामध्ये घोटाळा झाला त्याच्यापेक्षा हा महाघोटाळा आहे। जालन्यातच म्हणजे जालन्यात घोटाळ्याला आता ग्रहण लागले। जालन्यात घोटाळ्यावर घोटाळे निघत राहिलेत। भ्रष्ट अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई होऊन त्यांचे निलंबन केलं पाहिजे आणि जे एजंट म्हणून काही डुप्लिकेट डॉक्युमेंट तयार करून याच्यामध्ये हेरफार करून भ्रष्टाचार करण्यासाठी मदत करणाऱ्या एजंट लोकांवर 420 सारखे गुन्हे दाखल करून अटक केली पाहिजे, तरच या कुठेतरी अशा भ्रष्टाचाराला आळा बसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।